Hello friends, let's discuss the given question. A of alpha equal to 2 by 2 matrix, then find the a square of alpha whole bracket to the power inverse. ठीक है, उन्होंने दिया क्या है गाइज, ए अल्फा मैट्रिक्स दिया है, 2 by 2 मैट्रिक्स इज देयर, दैट इज कॉस अल्फा साइन अल्फा माइनस साइन अल्फा अँड कॉस अल्फा. ठीक आहे गाईज, 2 by 2 मॅट्रिक्स दिलेला आहे. आता आपण जर हा मॅट्रिक्स सॉल्व केला किंवा आपण जो एक फॉर्म्युला यूज केला आपण या ठिकाणी ए स्क्वेअर अल्फा काय येणार आहे, ए स्क्वेअर काय असेल, ए स्क्वेअर अल्फा विल बी ए इंटू ए, राईट, ए अल्फा इंटू ए ऑफ अल्फा. त्याची काय येणार आहे व्हॅल्यू, दॅट इज कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. सेम मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, तो सुद्धा काय येणार, कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. ठीक आहे, ए स्क्वेअर ऑफ अल्फा. आता हे जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे तुमचा ए स्क्वेअर ऑफ अल्फा. यस, तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं तर गाईज तो मॅट्रिक्स येतोय कॉस ऑफ 2 अल्फा, रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कॉस 2 अल्फा इंटू साइन 2 अल्फा, सेकंड रोमध्ये मायनस साइन 2 अल्फा कॉस 2 अल्फा कॉस ऑफ 2 अल्फा. हे झालं तुमचा ए स्क्वेअर ऑफ अल्फाचा मॅट्रिक्स, दॅट इज 2 by 2 मॅट्रिक्स. ओके, इट इज ऑल्सो 2 by 2 मॅट्रिक्स. आता मला सांगायचं डिटर्मिनंट काय असेल, डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर ऑफ अल्फा विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर 2 अल्फा मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर ऑफ 2 अल्फा विच इज इक्वल टू 1. बघ, कारण आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर 2 अल्फा विच इज इक्वल टू 1 विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे त्याचा इन्व्हर्स काय करतो, एक्झिस्ट करतो गाईज, राईट. आता जर आपण इन्व्हर्स अप्लाय केला लेफ्ट हँड साईडला, ए स्क्वेअर ऑफ अल्फा टेकिंग इन्व्हर्स विच इज इक्वल टू, तर शॉर्टकट मेथड आपण फाइंड करू शकतो गाईज. काय, तर जस्ट कॉस ऑफ 2 अल्फा, ए स्क्वेअर माहिती त्याचा इन्व्हर्स काढायचा, ए स्क्वेअर कॉस ऑफ 2 अल्फा मायनस साइन ऑफ 2 अल्फा, राइट. Here will be cos of minus 2 alpha, sorry guys, wait a minute, ए स्क्वेअरचा इन्व्हर्स घेतल्यानंतर पहिल्यांदा ॲज इट इज लिहून घ्या हा मॅट्रिक्स, दॅट इज इट विल बी प्लस साइन ऑफ 2 अल्फा इंटू कॉस ऑफ 2 अल्फा. आता इथे इन्व्हर्सनं जर आपण, इन्व्हर्स म्हणजे काय, मायनस येणार आहे त्या ठिकाणी, तर मायनस काय येईल, कॉस ऑफ मायनस 2 अल्फा साइन ऑफ माइनस 2 अल्फा. ठीक है, इट विल बी माइनस साइन ऑफ 2 अल्फा माइनस 2 अल्फा and it will be cos of minus 2 अल्फा. तर काय येणार आहे तुमचा आन्सर. सो गाइज, ए स्क्वेअर ऑफ अल्फा होल ब्रॅकेट टू द पॉवर इनवर्स विच इज इक्वल टू, दॅट विल बी, सो युअर फायनल आन्सर विल बी ए ऑफ मायनस 2 अल्फा. म्हणजे तुमचा अँगल काय इथं इथं मायनस 2 अल्फा विल बी अँगल. सो विच ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाइज, third option is correct option. Simple guys. Hello friends, the cofactors of the elements of the second column of the given matrix are. गाइज, दिलेला मॅट्रिक्स हा 3 by 3 मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला सेकंड कॉलम म्हणजे -1 हे एलिमेंट, -1 2 आणि 3 ह्या एलिमेंटचे आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. तर ते कोणकोणते एलिमेंट आहेत. सो गाइज, एलिमेंट विल बी फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर ह्याचा कसा फाइंड करायचा, -1 टू द पॉवर 1 प्लस 2 एलिमिनेटिंग द फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ इट, 3 4 आर 12 मायनस मायनस प्लस 1 विच इज इक्वल टू -13. फर्स्ट एलिमेंट भेटला. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम, सो इट विल बी -1 टू द पॉवर 2 प्लस 2 इंटू एलिमिनेटिंग द सेकंड रो अँड सेकंड कॉलम, सो इट विल बी 4 मायनस मायनस प्लस 2 विच इज इक्वल टू 6 आला गाइज आपला हा A22 विल बी 6. नेक्स्ट थर्ड रो सेकंड कॉलम विल बी -1 टू द पॉवर 3 प्लस 2
into eliminating the third row and second column. So it will be 1 minus 6 which is equal to minus 5. Minus 5 into minus 1 will be plus 5. So guys आपल्याला डायरेक्टली भेटलेत co-factors, that is minus 13, 6 आणि 5. म्हणजे कोणता ऑप्शन इज करेक्ट वन? minus 13 plus 6 plus 5 म्हणजेच फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाइज. Hello friends, if A inverse equal to 2 minus 3 minus 1 2 and B inverse equal to 1 0 minus 3 1, then find the value of AB inverse. सो गाइज खूप सोपं आहे. त्यांनी विचारलं काय आपल्याला A इंटू बी होल इनवर्स विच इज इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे समजलं पाहिजे. ए बी इनवर्स जर ब्रॅकेटचा इनवर्स असेल तर त्याला आपण जर सिम्प्लिफाय केलं तर बी इनवर्स इंटू ए इनवर्स लिहू शकतो. आता बी इनवर्सची व्हॅल्यू दिली, ए इनवर्सची व्हॅल्यू दिली, जस्ट सबस्टिट्यूट करा ते मॅट्रायसेस. 1 0 minus 3 1 इंटू मॅट्रिक्स ए इनवर्स विल बी 2 minus 3 minus 1 2. आता काय करायचं? रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन, रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन. सगळ्याला माहिती आहे 2 by 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. तर सेम यूज करा. 1 2 जार 2, सो इट विल बी 2. इट विल बी minus 3. Here will be minus 3, 2 जार minus 6, minus 1, so it will be minus 7. And fourth will be minus 9 plus 2. Minus plus 9 plus 2, so it will be 11. हे तुम्हाला ओरली गाईज आता करता आले पाहिजे. खूप सोपे कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन केलं आहे आपण. म्हणजे काय, पहिल्यांदा हा रो घ्यायचा, ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करायचा, नंतर हा रो घ्यायचा, ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आले गाईज? 2 minus 3 minus 7 11. सो कोणता ऑप्शन इज करेक्ट आहे? आपण जो थर्ड ऑप्शन बघितला तर हा एकदम करेक्ट आहे गाईज. ए बी इनवर्स इक्वल टू 2 minus 3 and minus 7 11. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, इफ ए is 3 by 3 matrix, again they have given adjoint of A, then value of x plus y. आता मला सांगा, त्यांनी मॅट्रिक्स ए दिलाय आणि ॲडजॉइंट ऑफ ए दिलाय. आता ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे नेमका असतो काय? सो ॲडजॉइंट ऑफ ए विल बी द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स और कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजेच काय, A11 असतो इथे, A12 A13, हिअर विल बी A21 A22 A23, here will be A31 A32 and A33. so guys this will be adjoint of matrix. आता A11 काय आहे? co-factor of the first row and first element, first row and first column. A21 काय आहे? co-factor of the second row and first column. ओके, तर आता आपल्याला विचारले काय x आणि y. तुम्हाला सांगा x ची पोझिशन काय आहे इथं? तुमचं गाइज x इज इक्वल टू दॅट इज A of 2 1, that is second row, co-factor of the second row and first element. हा कसा फाइंड करायचा गाइज? Eliminating the second row and first column. So which is equal to minus 1 to the power 2 plus 1 into eliminating the second row and first column. So remaining elements are determinant. So it will be 1 0 0 minus 4 which is equal to minus 1 into minus 4 which is equal to plus 4. तुमची x ची व्हॅल्यू किती आली? प्लस 4. सिमिलरली y काय आहे आपला? y हा एलिमेंट आहे. y ची काय आली तुमची लोकेशन? A33. म्हणजे x हा तुमचा A33 असेल गाईज, को फॅक्टर ऑफ द थर्ड रो अँड थर्ड कॉलम. आता हा कसा फाइंड करायचा? एलिमिनेटिंग द थर्ड रो अँड थर्ड कॉलम. सो व्हॉट विल बी द रिमेनिंग? 1 0 minus 1 1. ह्यांचा डिटर्मिनंट काढा. minus 1 to the power 3 plus 3 into eliminating the third row and third column. So it will be 1 minus 0 which is equal to 1. म्हणजे तुमची y ची व्हॅल्यू काय आली गाईज? y ची व्हॅल्यू आली तुमची 1 प्लस 1. आता त्यांनी विचारले काय? x सॉरी गाईज ही आपली y ची व्हॅल्यू आहे, सॉरी y ची व्हॅल्यू आहे A33. y आणि A33 आर द सेम. सो x प्लस y ची व्हॅल्यू विचारली, म्हणजेच काय? x प्लस y इक्वल टू 4 प्लस 1 विच इज इक्वल टू 5 अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर. सो कोणता ऑप्शन करेक्ट आहे गाईज? फोर्थ ऑप्शन विल बी द correct option. Hello friends, if A inverse equal to minus 1 by 2 in bracket 1 minus 4 minus 1 2, then the value of 2A plus I2, where I2 is the unit matrix of order 2. Unit matrix म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आता त्यांनी आपल्याला दिलंय काय गाईज? A inverse दिलाय. मग आपल्याला सगळ्याला माहिती, वी नो
we know that A into A inverse or A inverse into A which is equal to identity matrix. हे स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे. आता आपल्याला ए इनवर्सची माहिती आहे. ए इनवर्स काय दिलेलं आहे त्यांनी? येस, दॅट इज -1/2 inside the bracket will be 1 - 4 -1 2 A inverse into A which is equal to I means identity matrix, that is 1 0 0 1. आता ह्या -1/2 ला इनसाइड द ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा तर काय येणार आहे नेक्स्ट पेजवरती? तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर तो येतो -1/2 2, here will be 1/2 and here will be -1 into A which is equal to identity matrix, that is 1 0 0 1. गाईज आता आपल्याला पोस्ट म्हणजे व्हॅल्यू ऑफ ए मॅट्रिक्स पाहिजे. ठीक आहे, हे प्रिफिक्स आहे का सफिक्स आहे? सफिक्स आहे गाईज, म्हणजे ह्या मॅट्रिक्स नंतर दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एची जर व्हॅल्यू फाइंड करायची तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करावं लागतील, राईट? बरोबर ना? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर यूज केले आणि ह्याला जर आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार केलं तर इनडायरेक्टली तुमचा हा मॅट्रिक्स राईट हँड साईडचा व्हॅल्यू ऑफ ए असेल. सो बाय अप्लाइंग some column transformation, that is applying C1 tends to -2C1, so we get, म्हणजे फर्स्ट कॉलमला आपल्याला -2 न मल्टिप्लाय करायचे, काय येणार आहे ते 1 येणार आहे. इथे इथं 2 येईल. फर्स्ट कॉलमला जर -2 न मल्टिप्लाय केलं तर इट विल बी -1 ॲज इट इज इंटू मॅट्रिक्स ए. जे इकडं आपण प्रिफिक्स मॅट्रिक्सला जे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केले तेच आपण राईट हँड साईडला सुद्धा यूज करणार आहोत. ठीक आहे, so it will be -2 0 0 1. okay, again applying some column transformations, that is applying C2 - 2 times C1, so we get सेकंड रो मध्ये फर्स्ट कॉलम मधून 2 टाइम्स मायनस करायचे तर काय येणार आहे इथे? C2 - 2 times C1, so it will be 1 0 -1 1 into matrix A which is equal to right hand side ला येईल -2 0 4 1. ठीक आहे, अगेन अप्लाइंग सम कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, दॅट इज अप्लाइंग C1 + C2. C1 + C2 का करायचं आहे आपल्याला? म्हणजे इथं 0 येईल, म्हणजे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल 1 0 C1 + C2 1 + 0 1 -1 + 1 it will be 0 1 into matrix A which is equal to -2 + 4 it will be +2 and 0 + 1 will be 1. On the right hand side will be 4 1. So आता हा झाला I into A मॅट्रिक्स, म्हणजेच मॅट्रिक्स A which is equal to 2 4 1 1 and that will be your value of matrix A. सो मॅट्रिक्स ए भेटला का गाईज तुम्हाला? पण त्यांनी आता विचारले काय आपल्याला? क्वेश्चन बघा, त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आपल्याला 2A + I2 ची व्हॅल्यू. ठीक आहे, ए मॅट्रिक्स भेटलेला आहे आपल्याला. आता 2A + I2, आता 2 टाइम्स पहिल्यांदा मॅट्रिक्स ए लिहून घ्या. काय मॅट्रिक्स ए? दॅट इज 2 4 1 1 प्लस I2 मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स, सो इट विल बी 1 0 0 1. सो 2 न पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्या आणि नंतर ॲडिशन करा. 2 2 जार 4 2 4 जार 8 2 1 जार 1 2 1 जार 2 2 1 जार 2 प्लस मॅट्रिक्स 1 0 0 1. आता तुम्हाला काय करायचं आहे? दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करतो आपण? डायरेक्टली ॲडिशन ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. सो 2A + I2 equal to 4 + 1 will be 5, 8 + 0 will be 8, 2 + 0 will be 2 and 2 + 1 will be 3. So guys, your final answer will be this much. So let's check which option will be correct one. 5 8 2 3, 5 8 2 3. सो गाईज फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. खूप सिंपल क्वेश्चन आहे गाईज, फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे. आपल्याला हे युनिव्हर्सल माहिती A × A इनवर्स इक्वल टू I आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करून आपल्याला व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स एची फाइंड करता येते. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, द सम ऑफ 3 numbers is 6. Thrice the third number when added to the first number gives 7. On adding the 3 times first number
to the sum of second and third numbers we get 12, then product of these numbers is. सो गाईज खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे हा गाईज. आपल्याला काही कंडिशन दिलेली आहेत त्यांनी आणि त्यानुसार आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे आहेत. ठीक आहे, काय दिली पहिली कंडिशन त्यांनी, सम ऑफ 3 नंबर्स इज 6. पहिल्यांदा ते 3 नंबर आपण अजूम करूया. लेट x, y, z आर 3 नंबर्स. ओके, आता फक्त आपल्याला अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन इक्वेशन फॉर्म करायचे आहेत. सम ऑफ 3 नंबर्स दॅट इज x प्लस वाय प्लस 6 इक्वल टू किती, x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड काय दिलं आहे, थ्राईज द थर्ड नंबर. थ्राईज मीन्स 3 टाइम्स द थर्ड नंबर दॅट इज 3z प्लस when added to the first number that is x which will give you 7. This is the equation number 2. आता थर्ड कंडिशन काय आहे, ऑन ॲडिंग द 3 टाइम्स द फर्स्ट नंबर. 3 टाइम्स द फर्स्ट नंबर मीन्स 3x प्लस हा फर्स्ट नंबर x आहे, सेकंड नंबर y आणि थर्ड नंबर z. ॲडिंग द 3 टाइम्स फर्स्ट नंबर दॅट इज 3x टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड दॅट इज y प्लस z, इट विल गिव यू 12. सो गाईज दिस विल बी द इक्वेशन नंबर थर्ड. आता 3 इक्वेशन भेटले. त्यांनी विचारले काय, प्रोडक्ट ऑफ दीज 3 नंबर्स. त्यांनी 3 XYZचं मल्टिप्लिकेशन विचारलं आहे आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला मग 3 इक्वेशन दिलेत गाईज, राईट. तर त्याच्यानुसार आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्या XYZची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आणि त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. आता कसं करायचं, पहिल्यांदा आता तिन्ही इक्वेशन कशात आहेत, 3 व्हेरिएबल, फर्स्ट अँड थर्डमध्ये 3 व्हेरिएबल आहेत. पहिल्यांदा आपण त्यांना काय करूया, सो फ्रॉम, आता आपण ह्यांना इक्वेट किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो गाईज. ठीक आहे, सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 1 किंवा 1 फ्रॉम 3 काय पण करू शकतो आपण इथे. तर काय येणार आहे ते 3x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू किती येणार आहे 12. सेकंड इक्वेशन कोणतं आहे, फर्स्ट इक्वेशन दॅट इज x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू किती आहे 6. सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, राईट. तर मायनस साईन येईल इथे. काय येणार 3x मायनस x विल बी 2x, y कॅन्सल होईल, z कॅन्सल होईल, 12 मायनस 6 विल बी 6. सो एक्सची व्हॅल्यू किती आली गाईज तुमची, 2x इक्वल टू 6 म्हणजे x इक्वल टू 3. आता हीच एक्सची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. का, आता इथं एकच व्हेरिएबल आहे. सो पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 2 वी गेट, पहिल्यांदा काय ते इक्वेशन लिहून घ्या. इक्वेशन नंबर 2 विल बी 3z प्लस x इक्वल टू 7. 3z प्लस x इक्वल टू 7. आता ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली तर काय येणार आहे 3z प्लस 3 इक्वल टू 7. सो म्हणजेच 3z इक्वल टू 7 मायनस 3 विच इज इक्वल टू हाऊ मच 4. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ z गाईज, z विल बी 4/3. आली का तुमची व्हॅल्यू झेडची, काय आली झेडची व्हॅल्यू गाईज 4/3. आता नेक्स्ट एक्स आणि झेडची व्हॅल्यू भेटली आहे, कोणत्या बी एका इक्वेशनमध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करा वायची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. सो गाईज पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड झेड इन इक्वेशन नंबर 1. काय आहे इक्वेशन नंबर 1 दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू किती आहे गाईज 6. आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्स किती आला आहे आपला, एक्सची व्हॅल्यू 3 आली आहे, प्लस वायची माहीत नाही आहे, प्लस झेडची व्हॅल्यू किती आली आहे 4/3 विच इज इक्वल टू 6. म्हणजे वाय इक्वल टू 6 मायनस 3 मायनस 4/3. काय येणार आहे हे 3 मायनस 4/3 विच इज इक्वल टू 3 3 9 मायनस 4/3 विच इज इक्वल टू 5/3. म्हणजे तुमची वायची व्हॅल्यू किती आली आहे 5/3. सो गाईज आपल्याला एक्स वाय आणि झेड या तिघांच्या पण व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. पण त्यांनी विचारलंय काय, त्यांनी आपल्याला विचारले गाईज, वेट अ मिनिट गाईज, त्यांनी आपल्याला विचारलंय काय विचारले, त्यांनी व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड विचारलंय, एक्स इंटू वाय इंटू झेड. आता एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 3, इंटू वायची व्हॅल्यू किती आली 5/3, इंटू झेडची व्हॅल्यू किती आली, आता इथं आपण काढली झेड इज 4/3.
सो 4/3. आता हे 3 कॅन्सल आउट होऊन जाईल. 5 4 जार 20/3. म्हणजे तुमचं प्रोडक्ट काय येणार आहे गाईज? 20/3 will be your final answer. So which option will be the correct option guys? Third option will be the correct option. खूप इझी क्वेश्चन आहे गाईज. त्यांनी कंडिशन दिलेली असतील तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही 3 इक्वेशन फॉर्म करायचे आणि त्याच्यातले कोणतेही 2 किंवा 3 इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करून एक्स किंवा वायची व्हॅल्यू फाइंड करू शकता आणि तीच व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करून बाकीच्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटून जातील. सिम्पल क्वेश्चन आहे. थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. थँक्यू. Hello friends, if matrix A equal to 2/2 matrix, then A into adjoint of A equal to A into A transpose, then find the value of 5A plus B. So guys, त्यांनी आपल्याला 2/2 matrix दिलेला आहे, that is 5A minus B and second row will be 3 2. ओके, मॅट्रिक्स A दिलेला आहे. आता त्यांनी एक कंडिशन सुद्धा दिली, A into adjoint of A equal to A into A transpose आणि विचारली 5A plus B ची व्हॅल्यू. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला A plus B ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. कशी करावं लागेल? तर ही कंडिशन यूज करून. तर त्याच्यामध्ये अननोन काय आहे गाईज? ॲडजॉइंट ऑफ ए आणि ए ट्रान्सपोज हे अननोन आहे, कारण की मॅट्रिक्स ए तर माहिती आहे आपल्याला. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड करा, दॅट इज ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू. आता मला सांगा 2/2चा डायरेक्ट ॲडजॉइंट फाइंड करू शकतो, को फॅक्टर फाइंड करायची गरज नाही, कारण 2/2 मॅट्रिक्स आहे. तर ॲडजॉइंट ऑफ ए विल बी जस्ट एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स. हे ट्रिक आहे गाईज, एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स इफ इट इज अ 2/2 मॅट्रिक्स अँड चेंज द साइन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स. सो इट विल बी -3b. कसा फाइंड करतो गाइज आपण ॲडजॉइंट ऑफ ए? चेंज द डायगोनल एलिमेंट्स अँड एक्सचेंज द साइन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा टाइम वाचू शकतो MST CET मध्ये. ॲडजॉइंट ऑफ ए भेटला, त्याच्यानंतर ए ट्रान्सपोज काय आहे आपला? ए ट्रान्सपोज एक्सचेंज द रोज, सो इट विल बी 5A minus B अँड 3 2. ओके, आता ॲडजॉइंट ऑफ ए भेटला आपल्याला आणि ए ट्रान्सपोज बी भेटला. आता ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. काय दिले त्यांनी ते इक्वेशन विल बी ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज. सबस्टिट्यूट करा. मॅट्रिक्स ए विल बी, व्हॉट इज द मॅट्रिक्स ए? 5A minus B 3 2 into adjoint of A. What is the adjoint of A matrix? That is 2B minus 3 5A, which is equal to A will be 5A minus B 3 2 into A transpose. What will be the A transpose? 5A minus B and here will be 3 2. सो आता जस्ट 2/2 मॅट्रिक्स आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे इथं. तर ह्याचं लेफ्ट साईडला LHSचं मल्टिप्लिकेशन करा आणि राईट हँड साईडला ह्या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे तुम्हाला इक्वेट करता येईल. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साईड मल्टिप्लाय करूया. सो काय इन रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन, सो इट विल बी 10A plus 3B. Here becomes 0 and here also becomes 0. Row by column multiplication, that is 3B plus row by column 3B plus 10A. सो हे झालं लेफ्ट हँड साईडचा मॅट्रिक्स. राईट हँड साईडला पण मल्टिप्लाय करा. 5 5 जार 25A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, हेअर विल बी 15A minus 2B आणि इथं काय येणार आहे तुमचं 15A minus 2B. अगेन 3 3 जार 9 plus 4, 9 plus 4 will be 13. ओके, सो गाइज आता 2 मॅट्रिक्स आहेत, LHS इक्वल टू RHS आहे. फक्त कम्पेअर करा, आता रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस we can easily compare the corresponding elements of the matrices to get the exact answer, right? ओके, आता कम्पेअर जर केलं आपण तर काय येणार आहे तुमचा आन्सर? चला, yes. So after comparing guys, we get 15A minus 2B equal to 0 and 3B plus 10A equal to 13. आता हे जर 2 इक्वेशन सॉल्व केले तुम्ही, कसे सॉल्व करणार? बाय सेम कोएफिशियंट बनवावं लागेल, राईट?
सो तुम्ही सेकंड इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय कराल? सेकंड जाऊ दे, आपण फर्स्टला करूया. फर्स्टला आपण 5नं मल्टिप्लाय करूया. तर काय येणार आहे? सो 75A मायनस 10B, सॉरी गाईज, हे मल्टिप्लाय करायचं आपण थोडं दूर ठेवूया. ह्यांना सॉल्व करा गाईज, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर हे इक्वेशन जर सॉल्व केले तर तुम्हाला डायरेक्टली A इक्वल टू 2/3 येईल अँड B इक्वल टू तुमचा आन्सर येईल 3. आता लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल तुम्हाला माहिती, कोएफिशियंट सेम करायचे आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं, तेव्हा तुम्हाला A आणि B ची व्हॅल्यू भेटून जाईल. आणि त्यांनी विचारले काय आपल्याला? 5A प्लस B, म्हणजेच 5 टाइम्स A विल बी 2/3 प्लस व्हॅल्यू ऑफ B विल बी 3. सो 3 1s are 1, no need to cancel out. So it will be 10/3, सॉरी गाईज, इथं व्हॅल्यू ऑफ A आपली 2/5 आली आहे. सो 2/5, सो 5 5s are get cancel. So what will be your answer guys? 2 plus 3 which is equal to 5. तर तुमचं फायनल आन्सर आले 5. गाईज काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, जस्ट तुम्ही हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ A येईल 2/5 अँड व्हॅल्यू ऑफ B येईल 3. जस्ट ॲडिशन ऑफ दीज 2. सो 5A प्लस B विल बी 2 प्लस 3, कारण 5 5 विल गेट कॅन्सल आउट, म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल 5. सो कोणतं ऑप्शन करेक्ट असेल गाईज? 4th ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. सिम्पल. Hello friends, if matrix A equal to 2 3 5 minus 2 and A inverse equal to K times A, then find the value of K. आता दिलेले काय गाईज, आपल्याला मॅट्रिक्स ए दिलाय. पहिल्यांदा ए इनवर्स दिलाय म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायला लागेल. काय येईल डिटर्मिनंट ऑफ ए? -4 - 15 विच इज इक्वल टू -19 विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे आपला ए इनवर्स एक्झिस्ट करतो, राईट? ओके, सो ए इनवर्स विल एक्झिस्ट. मग त्यांनी नंतर काय दिलंय? ए इनवर्स, आता ए इनवर्स इक्वल टू के इंटू ए दिलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा ए इनवर्स फाइंड करून घ्या. बाय ॲडजॉइंट मेथड काय असतं? इनवर्स 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट फाइंड केलं आहे आपण, किती येतो? 1/-19 इन ब्रॅकेट 2/2चा ॲडजॉइंट कसा फाइंड करायचा? डायरेक्टली, नो नीड टू कॅल्क्युलेट द को फॅक्टर्स, जस्ट यूज द ट्रिक. काय ट्रिक आहे ती आपली? एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स, दॅट इज -2 2 and change the sign of non-diagonal elements, so it will be -5 -3. आता मायनसनंच आपण मल्टिप्लाय इनसाइड द ब्रॅकेट केलं तर काय येणार आहे? 1/19 inside the bracket will be, if you multiply inside the bracket will be 2 3 5 - 2. सो 2 3 5 - 2 काय आहे? हा तुमचा काय गिवन मॅट्रिक्स आहे, म्हणजेच 1/19 इंटू मॅट्रिक्स ए. आता जर आपण ह्या इक्वेशनला कम्पेअर केलं दिलेल्या इक्वेशन सोबत, काय आपला काय आन्सर आलं आहे? आपलं ए इनवर्स इक्वल टू 1/19 इंटू ए. ठीक आहे, पण गिवन काय आहे? त्यांनी गिवन दिले गाईज ए इनवर्स इक्वल टू के टाइम्स ए. सपोज हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2, हे जर तुम्ही दोन्ही इक्वेशन कम्पेअर केले, comparing equation number 1 and 2, so we get value of k will be equal to 1/19. Value of a should be equal to काय guys? 1/19. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर काय येते? 1/19. कोणता ऑप्शन इज करेक्ट आहे गाईज? सांगा बरं. येस, 4th ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. असे खूप सिंपल क्वेश्चन आहेत, तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जातील. Hello friends, if matrix A is 3/3 matrix, then value of A into adjoint of A. So guys, A into adjoint of A will be determinant of A into I. हे आपला फॉर्म्युला आहे गाईज. आता म्हणजे हे दोन्हीचे इक्वल आहे. A into adjoint of A equal to determinant of A into I, where I is the identity matrix of order 3. आता सगळ्यात पहिल्यांदा determinant of A फाइंड करून घ्या. ओके, पहिल्यांदा आपण इथे डबल मॅट्रिक्स ए लिहून घेऊया. काय आहे तुमचा मॅट्रिक्स ए? वेट अ मिनिट. येस, matrix A will be 1 2 3 -1 1 2 1 2 4. ठीक आहे, हे मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर ए फाइंड केला तुम्ही तर काय येणार आहे? डिटर्मिनंट ऑफ ए विल बी 1 in bracket 4 - 4 -2 inside the bracket -4 -2 plus 3 inside the bracket -2 -1. So guys, after solving this you will be getting, so this becomes 0
मायनस 6 2 जार 12 मायनस 3 3 जार 9 विच इज इक्वल टू 3. म्हणजे तुमचं डिटर्मिनंट ऑफ ए आलाय 3. आता काय आहे आपलं ए इंटू काय विचारलं त्यांनी आपल्याला ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली आहे 3 इंटू आय हा किती असेल आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल हा. आय म्हणजे तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1. आता मी तर 3/3 आयडेंटिटी मॅट्रिक्स का घेतला तर आपल्याला त्यांनी दिलेला मॅट्रिक्स सुद्धा 3/3 आहे म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा 3/3 घ्यावा लागेल राईट. आता 3 ने इनसाइड द मॅट्रिक्स मल्टिप्लाय करा काय येईल तुमचा आन्सर 3 0 0 0 3 0 अँड 0 0 3. सिम्पल. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं ए इंटू ॲडजॉइंट ऑफ एचं मॅट्रिक्स 3 0 0 0 3 0 अँड 0 0 3. लेट्स चेक द विच ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. सो गाईज सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. खूप सिंपल क्वेश्चन आहे. हॅलो फ्रेंड्स, what is the given question? Which of the following matrices are invertible? काय दिले गाईज त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजेच काय सांगा बरं मला. इन्व्हर्टिबलचा मिनिंग काय होतो म्हणजे इन्व्हर्टिबल म्हणजे डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स ए शुड नॉट बी इक्वल टू 0. ओके, शुड नॉट बी इक्वल टू 0 म्हणजे त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 नसला पाहिजे. आता ए बी सी डी 4 मॅट्रिसेस दिलेत आपल्याला एक 1 बाय 1 चेक करावं लागेल की कोणत्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 नाही आहे. ठीक आहे. आणि त्यांनी विचारलंय इन्व्हर्टिबल राईट म्हणजे ज्याचा 0 नाही आहे तो. ओके, आता लेट्स टेक द फर्स्ट मॅट्रिक्स दॅट इज इट्स अ डिटर्मिनंट विल बी 2 3 10 15. सो कॅल्क्युलेट इट्स अ डिटर्मिनंट इट विल बी 15 2 जार 30 मायनस 30 विच इज इक्वल टू 0. म्हणजे हा इन्व्हर्टिबल आहे का तर नाही म्हणून पहिला ऑप्शन विल गेट कॅन्सल आउट. लेट्स टेक द सेकंड ऑप्शन मॅट्रिक्स बी विल बी त्याचं पण डिटर्मिनंट चेक करूया 1 2 2 1 2 3 2 मायनस 1 3 अँड 1 2 3. ठीक आहे. आता ह्याचा जर आपण हे फाइंड केला डिटर्मिनंट तर काय येणार आहे 1 इन ब्रॅकेट मायनस 3 मायनस 6 minus 2 inside the bracket 6 minus 3 plus 3 times inside the bracket 4 minus minus plus 1. काय येणार आहे तुमचा मॅट्रिक्सची व्हॅल्यू गाईज. तुम्ही जर हे सॉल्व केलं तर बीचं डिटर्मिनंट ऑल्सो इक्वल टू 0 येईल. म्हणजे हा सुद्धा नॉट इक्वल टू म्हणजे 0च येतोय म्हणजे 0 आल्यामुळे ह्याचं काय झाला हा पण नॉट इन्व्हर्टिबल झाला म्हणजे आपला हा सुद्धा रॉंग ऑप्शन आहे. ठीक आहे. लेट्स चेक द थर्ड ऑप्शन. What is the third matrix? Third matrix will be 1 2 3. Let's check once. 1 2 3 3 4 5 and third row will be 4 6 8. So guys ह्याचाच आपण डिटर्मिनंट फाइंड केला 1 in bracket 32 minus 30 minus 2 inside the brackets 24 minus 20 plus 3 in bracket 18 minus 16. हे जर सॉल्व केलं तर ह्याचं पण तुमचं काय येतं 2 मायनस 8 प्लस 6 म्हणजे हे सुद्धा काय येईल तुमचं 0च येईल गाईज. म्हणजे थर्ड मॅट्रिक्स सुद्धा हा तुमचा इन्व्हर्टिबल आहे का नाही. आता राहिला फोर्थ मॅट्रिक्स तो चेक करा. मॅट्रिक्स डी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2 4 2 1 1 0 अँड थर्ड रो विल बी 1 4 5. आता चेक करा 2 इन ब्रॅकेट 5 मायनस 0 minus 4 inside the bracket 5 minus 0 plus 2 in bracket 4 minus 1 which is equal to guys 5 2s are 10 minus 4 5s are 20 plus 3 2s are 4 minus 1 will be 3 2s are 6. So guys it will be 16 minus 20 which is equal to minus 4 which is not equal to 0 means guys matrix D is invertible right, only matrix D. So let's check which option will be the correct option guys. Only matrix D is invertible means उसका डिटर्मिनंट म्हणजेच त्याचा डिटर्मिनंट व्हॅल्यू ही नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे फोर्थ ऑप्शन ओनली मॅट्रिक्स डी विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. खूप सिंपल क्वेश्चन आहेत गाईज. तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व करात ना विदिन 2 मिनिट्स तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता CET मध्ये.